महाराष्ट्र पोलीस भरतीचं ग्राउंड 20 मे रोजी सुरू होणार अशी बातमी न्यूजपेपरच्या फ्रंट पेजला खूप दिवस झळकत होते. तर मला आता ह्याच्या विश्वास बसला नाही, कारण लोकसभाची निवडणूक चालू होती. त्याच्यानंतर लोकसभेमध्ये सरकार पोलीस भरती कशी काय घेईल हा एक प्रत्येकाच्या मनामध्ये विचार होता. तर 20 मे तर आजच तारीख आहे, ते तुम्हाला पण माहिती आहे. आणि तर पण होणार कशी काय याच्यामध्ये भरती, कारण पोलीस बंदोबस्त सगळा तिकडे. ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला होता की 20 मे नंतर मुमकिन नाहीये, समजलं का. त्यामुळं आणि त्याच्यानंतर आता एक परत परिपत्रक एक फिरते सारखं सारखं. आणि हा व्हिडिओ मी काय बनवणार नव्हतो, लय जण फार मागं लागली सर ते 6 जूनचा काय विषय, ते 6 जूनचं पण मी क्लिअर करतो. की आता 6 जून पर्यंत लय जणांच्या डोक्यामध्ये चालले की बाबा SRPFचं जे परिपत्रक आले सोलापूरचं, तर त्याच्यानुसार ही पोलीस भरती होणार आहे. म्हणजे ग्राउंड तयार करायला सुरुवात केली, काही काही मोजक्याच ठिकाणी, हातावर मोजक्या ठिकाणी, सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी ग्राउंडची तयारी सुरू केलेली नाहीये. हे पहिल्यांदा गोष्ट लक्षात घ्या. आणि 6 जून जे म्हणतात, तर निदान 25 तारखेपासून तर हॉल तिकीट यायला सुरुवात होईल. म्हणजे त्यांचं आत्ता नियोजन काय चाललेलं असलं पाहिजे, ज्या ठिकाणचं होणार आहे त्या ठिकाणी चेस्ट नंबर ते जुळवणी ते चाललेलं पाहिजे. त्यांचं ग्राउंड व्यवस्थित होतोय का, त्याला ते ज्या ठिकाणी त्याचं इलेक्ट्रॉनिक वर घेणार आहे, चिपवरती घेणार आहे, तर चिप ती ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे चिपचं, तर त्यांना तिथं बोलावून तो टाइम व्यवस्थित येतोय का, त्या सगळ्या गोष्टी पण चेकआउट करायला लागतात. त्याच्यानंतर मग या पुढच्या प्रोसेस होतात. बंदोबस्त आखावा लागतो, वरिष्ठांची परवानगी घ्यायला लागते. ह्या आणि भरपूर परिपत्रक निघत असतात की कोणती गोष्ट नसेल, समजा भरती घ्यायला समजा गोळे नसतील, कारण यांची मागणी करतात. ह्याचे परिपत्रक लगेच आपल्या इंस्टावरती, कोणाच्या टेलिग्राम चॅनलवरती, सोलापूर ठिकाणी आता ग्राउंडची तयारी सुरू झालेली आहे. तर आता अशाच्या गोष्टी मागवण्यात आलेल्या आहे. त्याच्यामुळे आता ग्राउंड लवकर होण्याची शक्यता. फक्त एकच परिपत्रक आले की 6 जून पासून सोलापूरचं SRPFचं ग्राउंड चालू होणार. हे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये बिनलं. मग सगळ्यांना वाटलं आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये होणार, पण काय काय अपवाद आहेत. आता एका जिल्ह्याचं आलं, पण 36 जिल्ह्याचं आणि SRPFचं सगळ्यांचं आलेलं नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ बनवले, म्हणजे जसं परिपत्रक मिळालं तसं 6 जून पासून ग्राउंड होणार, 6 जून पासून ग्राउंड होणार. पण आस्था गायत बघता, तर तुम्हाला पण माहिती आहे की आता पावसाळा चालू आहे आणि पाऊस रोज संध्याकाळी पाऊस येतोय आणि रोज ग्राउंड मध्ये चिखल होतोय. कसलं पण ग्राउंड असून तर चिखल होतोय. आणि समजा भरतीच्या टायमाला जर ग्राउंड आलं, भरतीच्या मुलांच्या ग्राउंडच्या टायमाला जर पाऊस आला, तर ते भरती घेणं मुश्किल होतं. त्याच्यामुळं सरकारचा अजून तळ्यात मळ्यात चाललंय की बाबा पावसाळ्यात घ्यायचं की थोडा पावसाळा पुढे गेल्याच्या नंतर घ्यायचं. पण त्यांना पण काही सरकारला घेणं देणं नाहीये की पाऊस येऊ द्या, ऊन येऊ द्या, हिवाळा पडू द्या, आपल्याला ग्राउंड घ्यायचंय, त्या दिवशी ग्राउंड होणार. त्यांना जर घ्यायचंच म्हणलं की नाही, मला जून जुलैमध्ये आम्हाला ग्राउंड घ्यायचंच, भरती आम्हाला ऑगस्टपर्यंत फिनिश करून टाकायचे, सप्टेंबर ऑक्टोबर पोरांना ट्रेनिंगला पाठवायचंय, हे जर त्यांच्या डोक्यामध्ये असेल तर भरती ही जून जुलैमध्ये होणार. मग पण आता हे 6 जूनला जर होणार म्हटल्यावर त्याच्यानंतर मग ह्याच्याला कारण पण आहे की का होणार नाही आणि का होणार नाही याचे कारण मी तुम्हाला सांगतो. की आता ते वय वाढीचं मध्ये चाललंय, पण वय वाढीचं हे मध्येच काहीतरी आलेलं आहे. याला ना कोणता काय बेसच नाहीये. तुम्ही मला माझ्यावर रागावसाल की हे मास्तरडा काय म्हणते, तर या वय वाढीला काय बेसच नाहीये. कोरोना काळामध्ये 3 वर्ष मुलांचे वायाला गेले, त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकारनं आपल्याला वय वाढ दिली होती. आपली ती 2019ची भरती 2021ला 22ला झाली ती, त्याच्यामध्ये वय वाढ दिली. पण आता वय वाढीचा संबंध येत नाहीये. पण तरी सुद्धा न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली आहे की वय वाढी संदर्भात. तर वय वाढी आता एक 10-12 तारखेला काहीतरी न्यायालयाची सुनावणी आहे. त्या सुनावणीमध्ये काय येते ते आपण बघूयाच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ओपन कास्टला ज्यांनी शासनाने जे आरक्षण दिलं ते दिलं, पण त्यांचे सर्टिफिकेटच निघाले नाही, समजलं का, त्यांचे दाखलेच निघाले नाही. त्यांनी फॉर्मच भरताना आले, त्यांनी फॉर्म ज्यांनी भरले त्यांनी कास्टमधून भरलेच नाही, त्या ओपन कास्टमधनं. त्याच्यामुळं भरपूर जणांचे फॉर्म हे पेंडिंगला राहिले, काही जणांचे पेमेंट झाले नाही, साईट स्लो होता, पेमेंट झाले नाही. म्हणजे तुम्ही काय एवढे 1.5 महिना झोपले होते का, ही महत्वाची गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे SC-BC वाल्यांचं ना त्यांचे सर्टिफिकेट मिळाले नाही, त्यांना त्यांच्या आरक्षणाला फायदा घेता आला नाही. त्याच्यामुळं ही पण काहीतरी प्रोसेसमध्ये थांबलेली आहे. तर मित्रांनो ह्याची कारणे आहेत. आणि जर भरतीच घ्यायची म्हणलं ते कधी पण सुरू करू शकतात, समजला. त्यांना काही घेणं देणं नाहीये की मुलांचं नुकसान होऊ दे नाही होतं. फक्त ही जी भरती आपण काढली हे 17,000 पदांची, हिला काढी लावून म्हणजे पूर्ण करून टाकायची, हे त्यांच्या माइंडमध्ये आहे. तुम्ही जास्त डोक्याला लोड घेऊ नका. आपली ही तयारी चालू आहे जी पोलीस भरती करतात, त्यामुळे मागचे 6 ते 8 ते 10 ते 12 महिने
इथून या दिवसापासून त्यांची तयारी चालू आहे. पण नवख्या मुलांनी आता प्रॅक्टिस चालू केली, तर कधी ते त्यांचे फॉर्म भरल्यापासून त्यांनी तयारी चालू केली. तर पोलीस भरतीचं ग्राउंड समजायला बेस बेस पूर्ण व्हायला 2 ते अडीच महिने लागतात. काही काही बहाद्दर असतील ते महिन्यात ग्राउंड आउट ऑफ करत असतील, ना काही काही बहाद्दर लगेच कमेंट करतात ना आम्हाला 2-2.5 महिन्याची काही गरज नाही, आम्ही असेच बादशाह आहे. तुम्ही असाल बादशाह, तो विषय वेगळा. पण आपल्याला 3 मिनिटं बरं का 50 मार्काला. तिथं काय 30 मार्क नाही पडायचे आपल्याला. मेरिटमध्ये बसायचं. ॲव्हरेज मार्क 38 ते 40 पाहिजे. आपण कोणत्याही जिल्ह्यामध्ये बसू शकतो. ॲव्हरेज मार्क 38 ते 40. 40 हा सेफ झोन आहे. त्यामुळे 40 मार्कापर्यंत आपला मार्क पडलं पाहिजे. की तुम्ही 90-92चे मारत असाल तर एकच नंबर गोष्ट आहे, काम होण्याची दाट आणि 99.99% शक्यता आहे. समजलं मित्रांनो. ह्याच्यामध्ये लोड घेण्यासारखं काय नाही. व्हिडिओ फक्त तुम्हाला एक आश्वासन, मी काही म्हणत नाही या तारखेलाच होणार आहे असं नाहीये. कारण की लय जणांनी व्हिडिओ बनवून फार बाजार उठून टाकलेला आहे, की ते व्ह्यूजसाठी वगैरे करतात. मी काही व्हिडिओ बनवणार होतो. हे अजूनचा जी आर आलेला भरपूर दिवस झाले. मी त्याच्यावर इंस्टाग्रामला रील एक बनवली होती. लय जणांना खटकला. आता माझ्या जाण्यावर वाढले, त्याला मी तर काय करायचं. समजलं का. कोणते रेन सर तुम्हाला काय कळतंय, कोणते रेन अरे काहीतरी टाकतात. आता मी तुमच्या तोंडाला तोंड द्यावं एवढी तुमची लायकी नाहीये काही जणांची. मला जे कमेंट बेकार करतात ना त्यांची, तुम्ही माझी बराबरी करू शकत नाही. मी तिथून आलेला माणूस आहे. तिथून तुम्ही आला असाल तुमच्या तिरड्या उठल्या असत्या आणि तिरडीचा बांब तुटला असता. तिथून मी आलेलो आहे. अजून सुद्धा कष्ट चालू आहे. त्याची तुमची तेवढी लायकी नाही काही जणांची. काही काही पोलीस झालेले पण कमेंट करतात. आता बाळांनो तुम्ही नवखे पोलीस झाला रे, आता ट्रेनिंग करून आला. मला 8 वर्ष झालेली आहेत समजलं का पोलीस खात्यामध्ये. ट्रेनिंग माझं 2017लाच पूर्ण झालेलं आहे. तुमच्या माहिती करता सांगतो. पोलीस खात्यातला जुना माणूस आहे मी. तो विषय वेगळा. तर मित्रांनो 6 जूनला होऊ द्या, 6 जुलैला होऊ द्या, 6 ऑगस्टला होऊ द्या. तयारी ही आपल्याला करणं आहे. ते कधी पण ग्राउंड येऊ दे. हॉल तिकीट आली का आपल्याला ते जायचं असं म्हणू शकत नाही. अहो तुम्ही ऑगस्टमध्ये घेणार होता आणि डिसेंबरमध्ये घेणार होता. हे दिवाळीमध्ये पण जाण्याची शक्यता आहे आणि डिसेंबरमध्ये पण जाण्याची शक्यता आहे. 2025 मध्ये पण जाण्याची शक्यता आहे. असं मी फक्त हे व्हिडिओ फक्त जर तरची असते बरं का. इथं कोणाला एवढं नॉलेज नाही की तो एक जागा आकडा सांगेल. सरकारही सांगू शकत नाही तुम्हाला की ह्याच तारखेला होणार. तर मित्रांनो व्हिडिओ काही जास्त काय लांब येत नाही. ही तयारी आपल्याला करणं आहे. ग्राउंड देणं करणं आहे. आपल्या लेखीची परीक्षा अभ्यास करणं म्हणजे करणंच आहे मित्रांनो. याच्यामध्ये काय वादविवाद नाहीये मित्रांनो. मला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला म्हणजे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. जय महाराष्ट्र.